तर डोळ्याचं दुखणं बाहेर आले असं वाटते मला. बरीच कामायचे तुम्हाला मी सांगितलं तर आता मी करून घेणार इडली चटणी खाल्ल्याच्या नंतर, कारण आता एनर्जी लो. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. तर म्हटलं की चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. बराच वेळ झाला मी विचार करत होते व्हिडिओला सुरुवात करायची, पण होतच नव्हतं. आज खूप काम आहेत, सगळे पसारा पडला आहे. तिकडे कांदे टाकलेले आहेत, तर ते भरपूर कांदे असले की आपण असे पसरून ठेवतो ना, तर त्याच्यामध्ये पण काय खराब झालेले कांदे असतात. मग ते खराब कांदे तसेच ठेवले तर मग बाकीचे पण कांदे खराब होतात. तर मग म्हटलं की चला आज ते पण काम करायचं आहे, खराब कांदे काढून टाकायचे. आणि तिकडे पसारा पण खूप वाटतोय, तर मग म्हटलं की आज मी विचार केला की ते कांदे भरूनच ठेवते म्हणून, कारण आता थोडेफार कमी पण झालेत. आणि बेडरूममध्ये पण थोडा पसारा पडलेला आहे, तर तो पण करायचा आहे. म्हणजे अशी आपली पेंडिंग कामं जी असतात ना, तर ती कामं आज आहेत, रोजची कामं नाहीत. तर रोजच्या कामामध्ये आपले कपडे भांडे वगैरे ते तर नेहमीचं असतं याच, आणि ते अजून मला करायचं पण आहे. तर तुम्हाला तुमच्याबरोबर मी आज एक रेसिपी शेअर करते, पण ती रेसिपी मी काल बनवलेली होती. तर शिळा भात राहतो ना आपला, तर कधी कधी शिळा भात भरपूरच राहतो, तर तेव्हा मग आपण भात असा फ्राय वगैरे करून वगैरे आपण खातच असतो शिळा भात राहिलेला. आणि मी शिळ्या भाताचा कधी कधी जिरा राईस पण बनवते, पण त्याच्याबरोबर जर डाळ असेल म्हणजे वरण असेल तर मग तो छान लागतो. मसाले भातासारखा, फोडणीच्या भातासारखा भात फ्राय करून खातो शिळा भात. पण मी काल काय केलं, मी त्या शिळ्या भाताचा शेजवान फ्राईड राईस बनवला. मला असं वाटलं की काय आपण काहीतरी वेगळं असं करून बघावं. म्हणजे असं कधी कधी भात शिल्लक राहिलं तर आपण तेच तेच करतो. तर मी म्हटलं की चला आज शेजवान राईस बनवते. तर मी काल त्या शेजवान फ्राईड राईस काल मी बनवलेला, तर त्याचा मी काल शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे. तुम्ही जर शॉर्ट व्हिडिओ बघत नसाल ना, तर ह्याच चॅनलवरती आपल्या शॉर्ट्स व्हिडिओज पण आहेत, तर मी ते एक एक दिवसाने किंवा 2-2 दिवसाने अपलोड करत असते, तर ते शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा बघा. काल आपला लॉंग व्हिडिओ आलेला नव्हता, तर त्याच्यामुळं काल ही रेसिपी शेअर करता आली नाही. तर मग म्हटलं की आज आपण या व्हिडिओमध्ये ती रेसिपी शेअर करूया. तर खूप छान होतो तो शेजवान फ्राईड राईस शिळ्या भाताचा हा. आणि पहिलीच गोष्ट सांगते की एकदम प्रॉपर असा शेजवान फ्राईड राईस नाही आहे, तो केव्हा तरी आपण ट्राय करूया, तेव्हा केव्हा तरी मी तुम्हाला तो बनवून दाखवेन. पण हा शिळ्या भातापासून आपल्याकडे भात शिल्लक राहतो भरपूर, तर तेव्हा त्याचं काय करायचं प्रश्न पडतोच. आणि कधी कधी आपण असा फोडणीचा भात बनवून खातोच, पण काहीतरी वेगळं म्हणून आपण असा भात बनवला ना, तर तोही खूप छान लागतो. मी काल बनवलेला तर सगळ्यांना खूप आवडला. चला ही रेसिपी तुमच्याबरोबर पण शेअर करते. पण सगळ्यात पहिल्यांदा मी सांगेन की जास्त भाज्या माझ्याकडे नव्हत्या, ज्या होत्या त्याच्यातच मी बनवलं. तर एकच शिमला मिरची होती, कोबी होता आणि कांदा होता. तर मग लसूण वगैरे सोलून घेतला मी आणि तो बारीक कट करून घेतला, कांदा कट करून घेतला. तर एवढ्याच भाज्या माझ्याकडे होत्या, कारण असं अचानक आपण जेव्हा करायला घेतो तेव्हा सगळ्या भाज्या असतीलच असं नाही. जेव्हा आपण त्या रेसिपीचं प्लॅनिंग करतो, हा आपल्याला आता ही रेसिपी करायची, तेव्हा आपण सगळ्या गोष्टी आणतो, भाज्या वगैरे म्हणा, किंवा मग त्याच्या रिलेटेड काही ज्या गोष्टी लागतात त्या आपण सगळ्या घेऊन येतो. पण हा शिळा भाताचा मी शेजवान राईस बनवलेला, त्याच्यामुळं ऑन द स्पॉट आपल्याला जेव्हा करायचं असेल तेव्हा जे आहे त्याच्याकडे तेच आपण यूज करत असतो. म्हणजे भाज्या तर माझ्याकडं फक्त 2च भाज्या होत्या आणि कांदा लसूण एवढंच मी घातलं. आणि कसा बनवला तो तुम्ही बघा. तुम्ही सांगत बसणार नाही रेसिपी, हे टाकलं ते टाकलं अशी पूर्ण रेसिपी सांगणार नाही, तुम्ही फक्त बघा. आणि तो एकदम सोपा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे समजेल कसा कसा केला, काय केला. ते एक अगदी सोपा आहे आणि खूप छान होतो. तर तसंच तुम्ही करून एकदा बघा शिळ्या भाताचा शेजवान फ्राईड राईस. तर तुम्ही आता ही रेसिपी बघून घ्या. आणि तोपर्यंत मी कपडे धुवून घेते, कारण मी तुम्हाला म्हटलं ना की खूप जास्त काम पडलेलं आहे. तर मग तुम्ही रेसिपी बघा, तोपर्यंत मी कपडे धुवून घेते आणि नंतर मग आपण बोलूया. कारण स्वयंपाक पण करायचा आहे आणि बाकीची इतर काम पडले तीही करायचे आहेत. तर चला मग तुम्ही शेजवान फ्राईड राईस बघा, शिळ्या भातापासून बनवलेला, अगदी सोपा आहे आणि 5-10 मिनटात होऊन जातो. तोपर्यंत मी कपडे धुवून घेते. कपडे 5-10 मिनटात नाहीत होणार, थोडीशीच आहेत तरीसुद्धा. तर चला मग तुम्ही रेसिपी एन्जॉय करा, मी कपडे एन्जॉय करते धुयाची. आणि नंतर मग आपण जी काय बाकीचे कामे पडले आहेत ते करूयाच. आणि स्वयंपाकमध्ये काय करायचं आहे ते अजून मी विचार नाही केलेला, तर तेही करूया. माझ्या डोळ्यांची ना खूप आग होते आणि डोळ्यातून पाणी पण येते आणि खूप डोळे दुखत आहेत. 2-3 दिवस झालं डॉक्टरकडे पण जायचं आहे मला.
तर डोळ्याचं दुखणं बाहेर आले असं वाटते मला. सारखं सारखं प्रत्येक दिवसाला काही ना काहीतरी त्रास म्हणजे होतोच. कधी असं वाटलं की चला आता व्यवस्थित चाललं आहे आणि सगळं आता व्यवस्थित आहे, पण कोणाचं ना कोणाचं काही ना काहीतरी चालूच असतं. तर आता ह्या छोट्या मोठ्या गोष्टी तर होतच राहणार. तुम्हाला बाहेरचा पण आवाज येत असेल, वाजतंय ते तिकडे काहीतरी. तर माझा तुम्हाला चेहरा पण जरा सुजल्यासारखा दिसत असेल. तर वातावरण पण खराब आहे, थंडी खूप आहे आणि सर्दी वगैरे आहे आणि घशात असं खवखव करते. तर त्याच्यामुळे तो इफेक्ट जाणवतोय. तर चला जास्त वेळ घेत नाही तुमचा, तुम्ही रेसिपी बघा आणि मी कपडे धुवून घेते आणि नंतर मग आपण बोलूया. रेसिपी किती सोपी आहे ती, तर तुम्ही रेसिपी पूर्ण बघितलीच असेल. आणि आता माझे सगळे, मी तुम्हाला म्हटलं ना की मला कपडे वगैरे धुवायचे होते, तर कपडे वगैरे माझे धुवून झाली. त्याच्यानंतर मी किचनचं पण आवरलं, भांडी पण थोडीफार होती ती घासली आणि आता किचन वगैरे स्वच्छ करून घेतलं ओठा. याच्या पण अगोदर मी काय केलं, मला रवा इडली करायची आहे. तर म्हटलं की आज जेवणामध्ये दुपारच्या रवा इडलीच करते आणि चटणी खोबऱ्याची. आम्ही तिघच आहोत तर, आणि रवा आहे तर खूप हेल्दी पण आहे. तर मग म्हटलं कपडे धुवायला जायच्या अगोदर मी काय केलं, रवा भिजत घातला होता दह्यामध्ये. दही घेतलं 1 वाटी भरून आणि त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि ताकासारखं करून घेतलं आणि ते त्याच्यामध्ये घातलं रव्यात आणि ते मिक्स करून ठेवलं रवा फुगायला. मग कपडे वगैरे माझी धुवून झाली, नंतर भांडी घासून झाली, किचन ओटा आवरला. एवढ्यापर्यंत म्हणजे अर्धा पाऊण तास तर निघून गेला आहे, जास्तच वेळ झाला आहे. आणि आता रवा छान फुगून आला आहे. तर मी आणि त्याच्यामध्ये ना मी तांदळाचं पीठ पण टाकून घेतलं. तर नंतर माझ्या लक्षात आलं की तुमच्याबरोबर पण शेअर करावं. तर त्याच्यामध्ये मी तांदळाचं पण पीठ टाकून घेतलं. किती प्रमाण आहे ते मी तुम्हाला सांगतेच. आणि ते मिक्स वगैरे करून झालंय. तर मी तुम्हाला दाखवते की मी काय काय घेतलं, कसं कसं घेतलं ते पण तुम्हाला मी सांगते. तर चला मी तुम्हाला बॅटर दाखवते आणि नंतर मग आपण इडल्या बनवूया. तर मी इकडे ना रव्याची इडली करते. तर अर्धा तास झालं, कारण मी बाकीची कामं उरकेपर्यंत हे भिजायला ठेवलं होतं, म्हणून अर्धा तास झाला. 15-20 मिनटं ठेवलं तरी पण चालेल. तर ह्याच्यामध्ये मी ना रवा घेतलेला, साधारणतः 2 मोठ्या वाट्या रवा घेतला आणि तर 1 मोठी वाटी दह्याची घातली आणि रवा घेतला 2 वाटी. त्याच्यामध्ये ते दही टाकलं, पाणी ओतलं, मिक्स केलं आणि अर्धा तास असंच भिजायला ठेवलं. छान फुगून आलं ते आणि रवा फुगला छान. आणि नंतर मग याच्यामध्ये अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ टाकलं बाइंडिंगसाठी, कारण मग वेळ नव्हता माझ्याकडे, रवा मोठा होता जाडा, तर तो बारीक करण्यासाठी. बारीक असेल तर काही गरज नाही तांदळाचं पीठ टाकायची, पण मोठा होता त्याच्यामुळे मी ह्याच्यात तांदळाचं पीठ अर्धी वाटी टाकलं आहे आणि आता मिक्स करून घेतलं. पण हे खूप जास्त घट्ट आहे, तुम्ही बघू शकता बघा, घट्ट आहे. तर मी याच्यात पाणी घालून घेणार आणि याच्यामध्ये आपला जो आपण भजीमध्ये सोडा टाकतो ना, तर तो सोडा टाकणार आहे मी, मीठ आणि सोडा थोडासा.
आणि मिक्स करून घेणार, बॅटर तयार करणार आणि याच्या इडल्या बनवणार आहे. तर खोबऱ्याची चटणी पण तयार आहे, मी तुम्हाला दाखवते. तर चला, तर याच्यात मी मीठ आणि सोडा घालून घेतलं आणि खूप घट्ट होतं ना, तर आता परफेक्ट झालं आहे बॅटर आपलं इडलीचं. तर रव्याचं आहे, तुम्हाला वाटते का रवा आहे म्हणून. जास्त जाड रवा असेल ना तर तांदळाचं पीठ टाकायचं, तसं तर तांदळाचं पीठ ऑप्शनल आहे, फक्त रव्याचे आपण करू शकतो. पण जो आपण शिरा गोड बनवतो ना तो रवा आहे आणि जाडा होता. तर तुम्हाला इडली आणि चटणी दोन्ही दाखवून झालं. आणि चटणीमध्ये तुम्हाला कढीपत्ता जास्त दिसला नसेल तर कढीपत्ता मी वाटते खोबऱ्याबरोबर, कारण मग असंच फोडणीला जास्त दिलं तर तो आपण काढूनच टाकतो आणि खाल्ला जात नाही. तर मग 2-3 पानं कढीपत्त्याची ती फोडणीमध्ये घातली, बाकीची सगळी होती ती वाटून. ती कामं तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसतील, आजच्या नाही, कारण आता व्हिडिओ बराच मोठा झाला आहे. तर या व्हिडिओचा मी इकडेच एंड करते. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला बेल आयकॉन असते ते प्रेस करायचं, म्हणजे ऑल ऑप्शनवरती क्लिक करायचं बेल आयकॉनवरती, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील. जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा आणि भरपूर व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्याच्या व्हिडिओमध्ये परत तुम्हाला भेटेन एक छानसा असा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, छान राहा. आणि इडल्या आता कुकर होत आलेला आहे, तर ताटामध्ये इडली चटणी वगैरे काढून घेते आणि तुम्हाला दाखवते आणि तिकडेच मग आपला व्हिडिओ एंड होईल. तर मग उद्या परत तुम्हाला भेटेन. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.